नमस्कार, मी सुवर्णा. 4 वाजलेत. काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. राजकीय घडामोड सुरुवातीला बघूयात. विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी का रद्द केली असा सवाल विचारण्यात येतोय आणि या संदर्भात वकील नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांचा निर्णय हा संशयास्पद असल्याचा उल्लेखही याचिकेत आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंकडून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आला. श्रीरामपूरमध्ये बोलत असताना त्यांनी हा उल्लेख केला. जो हिंदूंचं रक्षण करतो, हिंदूंच्या हृदयात आहे, त्यांना हिंदू हृदय सम्राट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असा उलट सवाल नितेश राणेंनी केलाय. महाराष्ट्रात आता हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू हृदय सम्राट असल्याचा पुनरुच्चार नितेश राणेंनी केला. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत. हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा. भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात श्रीरामपूर इथं जनआक्रोश मोर्चा सुरू झाला. लव जिहाद, आदिवासी तरुणींच्या अपहरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय. नितेश राणे आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मोर्चात सहभागी होणार आहेत. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय. शांत पद्धतीने मोर्चा काढतोय म्हणजे काय आम्ही संड नाही आहोत. एक लक्षात ठेवा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हाला शिकवलंय अंगावर आले तर शिंगावर घ्या. म्हणून एक प्रत्येकाला सांगून ठेवतो, यापुढे कुठलाही माझ्या हिंदू मुलावर वाकडे नजरेने पाहिलं तर तू परत सुखरूप घरी जाणार नाही. एवढं तू एक लक्षात ठेवून डोळे बघायचे. खासदार संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतील घराची परिस्थिती पाहण्याकरता दिल्लीत आलोत अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली. दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया. आपले जे तिथे सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लीननेस असतं, केली की नाही चेक करावं. नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते. म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो. जामिनासाठी जायची वेळ अजून येणार नाही. आपलं अजून सेशन कोर्टला आपण बेल ॲप्लिकेशन केलंय, त्यावेळी पाहू. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की संजय राऊतांवरती जे आरोपपत्र ठेवलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये काडीचीही किंमत नाही. फक्त संजय राऊतना अटक करायची, शिवसेनेचा आवाज बंद करायचा, या एकाच कारणास्तव संजय राऊतांना अटक केलेली आहे. राज्यात अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय समोर येतोय. केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना आणणार आहोत अशी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरता पंतप्रधान किसान योजना लागू केली. याच धर्तीवर आता शिंदे सरकार मुख्यमंत्री किसान योजना आणण्याची तयारी सुरू करत आहे. 3 दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. योजना आखण्याचं काम विभाग पातळीवर सुरू आहे. येत्या आर्थिक वर्षात बजेटमध्ये याबद्दल तरतूद देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जे शेतकरी मुख्यमंत्री किसान योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये देण्यात येणार आहेत.